तर मित्रांनो, आपण आता चाललो आहोत, ऑफिसमधून निघालेलो आहोत आणि आपल्याला आता एका स्पेशल ठिकाणी जायचं आहे. कुठे जायचं आहे ते मी थोड्याच वेळात समजेल. आता आपला जो कॅमेरा आहे त्याला वायर्ड माईक चालू आहे, वायर माईक चालू आहे. याच्या आधी जो यूज करायचो तो याच्या आधी जे व्हिडिओ टाकलेले होते 2-3 इंस्टावरती वगैरे, तर तो माईक मिनी तो यूज करायचो. आता हा सोनीचा माईक चालू आहे वायरवाला. जस्ट सगळं चेकअप चालू आहे, लॉंग राईड प्रिपरेशनची तयारी चालू आहे, त्याच्यामुळे सगळा व्यवस्थित आहे की नाही ह्याचा चेकिंग चालू आहे. नाही तर असं नको एंड टायमाला काय चालतच नाही. लॉंग राईड आपली कुठे चालली आहे हे सांगेनच मी लवकरच. कुठे याची अपडेट घ्यायची असेल तर या चॅनलला कनेक्टेड राहा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करून टाका, म्हणजे काय टेन्शनच नाही. बाकी आपले व्हिडिओ आवडत असतात तर कमेंट पण करा. चम्मा अरे ह्यांचा का लपडा झाला. ब्रिझा आहे आणि पुढे टाटा नेक्सॉन. बॅडी कडक. अरे नेक्सॉनला काहीच नाही हो का, ब्रिझाचा फुटला कुपुरो. हे बोलते टाटा पॉवर. ब्रिझावाल्याचं पूर्ण कोपुरा बंपर तुटून गेलेलं राईट साईडचं, कसं ठोकल्यानं काय माहिती. नेक्सॉनला एकदम पाठी काहीच झाला नव्हता. तर मित्रांनो, फायनली आता सांगतोच कुठे चाललो होते. आता चाललो आहोत आपण न्यू बाईकची डिलेवरी घेण्यासाठी. ती आता बाईक कोणाची आहे काय आहे आता हे तर आता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, त्याच्यातच समजेल. कारण मला सांगायचं नव्हतं, पण ठीक आहे, थोडं जास्तच एक्सायटेड झालं म्हणून सांगून टाकलं आता. पण आता नक्की बाईक कोणाची आहे, कोणती बाईक आहे हे बघण्यासाठी व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, लवकरच समजेल. एकदम सरप्राईज आहे सगळ्यांसाठीच. हो, आणि सगळीकडेच काम चालू आहे. काय खोदून ठेवतं समजत नाही. डोंबोली करून टाकल्याने, डोंबोली कसं सगळीकडे खदलेलं असतं तसं आता ठाण्यात पण करून टाकल्याने. चम्मा अरे काय शोधित असतात काय माहिती एवढा. मस्तपैकी लावणं असतो. ओमेश्वर महादेव प्रसन्न, देवान वाचवल्यानं त्यांना. तर वरती बघून समजलं असतं कुठे येलो आणि कशासाठी येलो. कशासाठी नाही, थोडा कोणती बाईक घेणार आहोत. तर चलो आतमध्ये जाऊ. आपले सगळे हंटर लोक आतमध्येच बसलेत. आता ही झाकून ठेवलेली आहे ती आपलीच बाईक आहे. तर थोड्या वेळातच समजेल की कोणती आहे, तोपर्यंत बघत राहा. बाकी आपण तोपर्यंत आलोच तर एक छोट्या मोठ्या बाईक बघून घेऊ. ही रॉयल एनफील्डची 650 ट्विन सिलेंडर क्लासिक 650 ती वाली बाईक आहे जी नवीन आली आहे. ती बऱ्याच बाईक आहे तिथे, नवीन कलरमध्ये पण बाईक्स आल्यात बहुतेक, क्रोममध्ये वगैरे. कलेक्शन मात्र कलरचं एक नंबर आहे यांच्याजवळ. त्याचप्रमाणे हे बघा रॉयल एनफील्ड टेक्स्चरमध्ये लिहिलं आहे मस्त. त्यानंतर अजून गॅजेट्स पण आहेत इथे बऱ्याचपैकी. हे आता बुलेटचं आहे बहुतेक, जुन्यातलं मेटिऑरचं. तोपर्यंत भाई आपला वर्क करून घेतोय सगळं पेपर वर्क डिलेवरीसाठी. थोड्या वेळात आपल्याला डिलेवरी होईल बाईक. तोपर्यंत पडला तरी काय सांगा.
हां आता चालू करा. आपली सगळी मंडळी आली आहेत जबरदस्त मध्ये कडक मा येस नील ये फर्स्ट लव है, ये सेकंड लव है और ये दोनों बाइक हमारे अजय देवगन की है. मित्रांनो आपली ह्या ही आत्ताची नवीन बाईक गोरिला 450 आणि ही आपली जुनी गाडी 350. ही पण याच शोरूममधून घेतली होती, सेम शोरूम, टायमिंग पण सेम. या आपल्या दोन्ही गाडी ठेवणार आहोत. आता डिलिव्हरी झाली, आता पुढे पूजा वगैरे करण्यासाठी नॉर्मल हार वगैरे घातला आहे. आता नॉर्मल हार घातला आहे, बाकी पूजा वगैरे आता घरी जाऊन. चलो मित्रांनो, बाईक घेऊन आपण आता जे गावदेवी कळवादेवी मंदिर तिथे आलो आहेत. जे मंदिर आहे आणि बाईक इथे पार्क केली आहे. तर अशा प्रकारे आपल्या गाडीची मस्तपैकी पूजा झालेली आहे. आज आहे सॅटरडे आणि संध्याकाळची वाजता आहेत 7. परफेक्ट टायमिंगवरती आपली पूजा झालेली आहे. आपल्यासोबत आपला जुना मित्र जेव्हा बुलेट घेताना तेजासच सोबत होता, आता नवीन गोरीला घेतल्यानंतर पण सोबतच तेजास आहे. सो नाईस बॉन्डिंग. सो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.